तुमच्या आवडीचे बेकरी पदार्थ ठरतायत स्लो पॉइझन. आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई कधी? सकाळचा चहा आणि पावाचा तुकडा किंवा संध्याकाळच्या वेळचे क्रीम रोल आणि बिस्किट बहुतांश नागरिकांच्या रोजच्या आहाराचा हा एक अविभाज्य भाग झालाय. मात्र तुम्ही मोठ्या आवडीनं खात असलेले हे बेकरी पदार्थ तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी बेकरी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या घटकांचा वापर केला जातोय. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विशेषतः जयसिंगपूर परिसरातील बेकरी उद्योगांमध्ये असा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं चर्चा सुरू आहे. पांढरे फेक पाव आणि आकर्षक रंगांमधील काळं सत्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बेकरी चालकांकडून पदार्थांच्या रंगात आणि चवीत फेरफार केले जातात. मात्र यासाठी वापरले जाणारे घटक थेट मानवी जीवितास हानिकारक आहेत. मैदा पांढरा करण्यासाठी बेन्झॉइल पेरॉक्साईड, पावाला किंवा खारीला पांढरा शुभ्र रंग देण्यासाठी मैद्यावर बेन्झॉइल पेरॉक्साईड आणि पोटॅशियम ब्रोमेट सारख्या रसायनांची प्रक्रिया केली जाते. या घटकांमुळे कर्करोग आणि किडनीचे आजार होण्याचा मोठा धोका असतो. हानिकारक कृत्रिम रंग, पेस्ट्री, केक आणि क्रीम रोल आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारे स्वस्त रासायनिक रंग यकृत आणि आतड्यांचे आजार गंभीर निर्माण करत आहेत. निकृष्ट दर्जाचा डालडा आणि पाम ऑइल, खारी आणि पफ पॅटीस कुरकुरीत करण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या हायड्रोजनेटेड फॅट्सचा डालडाचा पुनर्वापर केला जातो. यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढून कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलंय. ओल्या आणि शिळ्या पदार्थांची बेकायदेशीर विक्री. बेकरी व्यवसायामध्ये पेस्ट्री, मावा केक आणि क्रीम पफ यांसारख्या ओल्या पदार्थांची मागणी मोठी असते. मात्र नियमानुसार या पदार्थांची विक्री करताना घ्यावयाची काळजी अनेक ठिकाणी धाब्यावर बसवली जाते. मुदत संपलेले पदार्थ बाजारात. अनेक बेकरींमध्ये 2 ते 3 दिवस जुने झालेले ओले पदार्थ, केक आणि पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवून ताज्या असल्याच्या नावाखाली विकल्या जातात. बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव. ओल्या पदार्थांमध्ये ओलसरपणामुळे सॅल्मोनेला आणि इकोलाई सारख्या घातक जीवाणूंची वाढ लवकर होते. असे शिळे पदार्थ खाल्ल्याने नागरिकांना तीव्र अन्नबाधा, उलट्या आणि जुलाब यांसारख्या त्रासाला सामोरं जावं लागते. बेस्ट बिफोर तारखेचा अभाव. पॅक केलेल्या बेकरी पदार्थांवर उत्पादनाची तारीख आणि ते कधीपर्यंत खाण्यायोग्य आहे याचा उल्लेख करणं बंधनकारक असताना स्थानिक पातळीवरील उत्पादकांकडून या नियमांची सर्रास पायमल्ली होतीये. अस्वच्छतेचं साम्राज्य आणि प्रशासनाकडेचे दुर्लक्ष. शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक बेकरींच्या कारखान्यांमध्ये तपासणी केली असता तिथं प्रचंड अस्वच्छता आढळून आली आहे. ज्या ठिकाणी कणिक किंवा मैदा मळला जातो तिथं उंदीर आणि झुरळांचा सुळसुळाट असतो. कामगारांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेच्या कोणतीही तपासणी केली जात नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडून केवळ सणासुदीच्या काळातच नावापुरती कारवाई केली जाते. मात्र इतर वेळी या जीवघेण्या भेसळीकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय. तज्ज्ञ काय म्हणतात? बेकरी पदार्थांमध्ये वापरले जाणारे अमोनिया, ब्रोमेट आणि स्वस्त वनस्पती तूप हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे पचन संस्थेचे आजार, लठ्ठपणा आणि मुलांमधील हायपर ॲक्टिव्हिटी वाढते. नागरिकांनी पॅक नसलेले आणि उघड्यावरील ओले बेकरी पदार्थ खाणं टाळावं असं आवाहन वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉक्टरांनी केलं आहे. नागरिकांनी काय काळजी घ्यावी? अतिशय पांढरे फेक पाव किंवा बन खरेदी करणं टाळा. खूप भडक रंग असलेले केक किंवा पेस्ट्री विकत घेऊ नका. पॅक केलेल्या पदार्थांवर FAASAIचा परवाना क्रमांक आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा. शक्यतो मैदायुक्त बेकरी पदार्थांऐवजी गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पदार्थांना प्राधान्य द्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता तरी प्रशासन या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेकरी माफियांवर कठोर कारवाई करणार का, की नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ सुरू राहणार, हाच मोठा प्रश्न आहे. प्रयत्नांची पाराकाष्ठा केल्यानंतर डोंगरवाडी